मित्रांनो नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? संजीवन ॲग्रो फार्ममध्ये पुनश्च एकदा आपले सहर्ष स्वागत. आपलं कुक्कुटपालन आणि शेळीपालन शेडचं काम जवळजवळ 80% पूर्ण झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा पुन्हा विषय आला आहे, तो म्हणजे आपल्याला पुन्हा बांबू कमी पडलेत. कारण आपण काम कुठल्या असं चालढकलपणाने करत नाही आहोत, ॲक्युरेट काम करत आहोत. कुठलीही कमतरता आपण ठेवत नाही आहे. वरती आता आपलं छतचं पूर्ण काम झालेलं आहे. निम्म्या साईडचं जिथं आपलं बकरं राहणार आहेत तो सुद्धा पार्ट कंप्लीट झाला आहे. आणि इकडे जे आपलं गोडाऊन आहे आणि वरती जे आपलं क्लिनिक आहे, शेळ्या आणि कोंबड्यांसाठी ब्रूडिंग रूम वगैरे आणि क्लिनिक आजारी शेळी आणि कोंबड्यांसाठी, त्याचं वरचं छतचं कामासाठी आपल्याला आता बांबू कमी पडलेत. आपलं काम जोरात तसं सुरूच आहे. हा आपला 12 व्हिडिओ आहे. मला बोललेलं मी 12 व्हिडिओत तुम्हाला नक्की अपडेट देईल. आतमध्ये आपलं हे खालचं काम आहे सगळं. याच्यामध्ये आपण हे पूर्ण सेक्शन्स करतो आहे कोंबड्यांसाठी. अंडे देणाऱ्या कोंबड्या, 1 महिन्याची पिल्ले, 2-4 महिन्याची पिल्ले वगैरे असं. त्याच्यानंतर वरती आपण पहिल्या मजल्यावरती सगळे बकरं आणि एक आपलं हॉस्पिटल शेळ्यांचं बनवणार आहोत, ट्रीटमेंट सेक्शन. आणि हे जे तुम्ही बघताय हे ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे, छत वगैरे. एक मिनिट मला थोडंसं लांबून दाखवतो. हे बघ, हे आपला खाद्य रेडी आहे. मुरघास प्री प्लॅनिंग केलं होतं पण प्रोजेक्टच अजून कंप्लीट नाही. हा 150 बाय 30 असा आपला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि ही जी इकडं स्पेस दिसते ही 25 गुंठे टोटल आहे. 25 आता 20 गुंठे राहिले असेल, 4-5 गुंठे तिकडे गेली आपली. त्याच्यामध्ये आपण पूर्ण फ्री रेंजचं प्लॅनिंग करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओत पुढचा अपडेट थोडासा लेट येईल, कारण आता 1 महिना 1.5 महिना आपलं काम बंद राहत आहे. कारागीर पण थोडेसे गावाला जाऊन येणार आहेत आणि आपलं मटेरियल पण आपल्याला अरेंज करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.